पीजीतील रूम फायनल करताना काय बघशाल? पीजी मध्ये जेवण बनवता येतं का? किती जणांची शेअरिंग आहे? पीजीचं भाडं किती आहे? तर नेक्स्ट प्रश्न येतो पार्किंगचा. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये मी आज तुमच्यासोबत काही प्रश्नाची उत्तरं देणार आहे, जे मला कमेंट सेक्शनमध्ये विचारले होते. मलाही काही सांगायचं होतं पीजीबद्दल. मला भरपूर प्रश्न विचारले होते की पीजीचं भाडं किती आहे? किती जणांची शेअरिंग आहे? जेवण कसं असतं? याच्याबद्दल मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहिती देणार आहे. तर चला सुरू करूया. पहिला आहे सुविधाबद्दल. पहिला आहे सुविधा. सुविधामध्ये ते देतं तुम्हाला इंटरनेट सर्व्हिस असती. इंटरनेट इतकं काही खास नसतं व्हिडिओ कॉल वगैरेसाठी, पण चांगलं असतं. बऱ्यापैकी तुमचे कॉल वगैरे होतात. स्क्रीन शेअरिंगला इश्यू येऊ शकतो, व्हिडिओ कॉलला पण इश्यू येऊ शकतो. पण ते डिपेंड आहे तुमची पीजी कशी आहे आणि जो राउटर आहे तो तुमच्या रूमपासून किती लांब आहे. मेनली स्पीडवर डिपेंड आहे आणि त्याच्यामध्ये कसं असतं, पीजी खूप कंजेस्टेड असतो. त्याच्यामुळे तिथं रेंजचाही इश्यू असतो. मोबाईलला रेंज नसतो. तर इंटरनेट बघून घेशाल नक्की. त्याच्यानंतर जेवण तर मी म्हणेल चांगलं असतं आणि सर्व इंडियनला सूट होईल असं जेवण असतं. म्हणजे असं नाही की तुम्ही महाराष्ट्रीयन आहे तर महाराष्ट्रीयनच जेवण. तर सर्व लोकांना सूट होतं. नाश्ता हा सर्व टाईपचा असतो. महाराष्ट्रीयन असतो, साऊथ इंडियन असतो, नॉर्थ इंडियन असतो. सर्व टाईपचा नाश्ता असतो. सेम फॉर जेवण. जेवणही तसंच असतं. सर्वांना आवडेल असं. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन असतं. लिफ्टची सुविधा पण दिलेली असते त्यांनी. क्लिनिंग हे त्यांचा स्टाफ असतो, तोच क्लिनिंग करत असतो. झाडून घेता आणि पुसूनही घेता. ती वीकली होती का रोज होती मला माहीत नाही, पण रोज तर मला जाणवत नाही. पण आठवड्यातून 1-2 वेळेस ते क्लिनिंग करता. त्याच्यानंतर टीव्ही पण दिलेला असतो मॅच वगैरे बघण्यासाठी. सीरियल्स असेल, पिक्चर असेल, गाणे बघू शकता. टीव्हीही त्यांनी दिलेला असतो. पार्किंग. तर नेक्स्ट प्रश्न येतो पार्किंगचा. तर 4 व्हीलरसाठी पार्किंग नसते जवळपास. कारण मी तुम्हाला सांगितलं पीजी हे खूप कंजेस्टेड असतात, खूप दाटीवाटीत असतात. त्याच्यामुळे पार्किंग 4 व्हीलरसाठी शक्यतो नसते. 2 व्हीलर आमच्या पीजीमध्ये 2 व्हीलरची पण पार्किंग ती रस्त्यावरच करावी लागते. बेड दिलेले असतात, बेडशीट दिलेलं असतं, टेबल दिलेला असतो काही काम करण्यासाठी. म्हणजे ऑब्व्हियसली सर्व आय टीमध्ये आहे तर तो टेबल द्यावाच लागतो. पीजीमध्ये जेवण बनवता येतं का? तर हो, त्यांनी पर्सनल कुकिंगसाठी तिथं एक गॅस ठेवलेला आहे. तो कमर्शियल गॅस आहे. निळी टाकी म्हणजे त्याची आणि तिथं तुम्ही जाऊन तुमचं कुकिंग करू शकता. तुम्हाला सगळं इन्ग्रेडियंट हे स्वतः घ्यावं लागतं. भाजीपाला झाला किंवा इवन भांडे पण ते प्रोव्हाइड नाही करत. फक्त गॅस आणि टाकी असते, लायटर असतं. तितकंच त्यांनी दिलेलं असतं. पण तुम्ही स्वतःची कुकिंग करू शकता. मी बघितलेलं आहे तिथं भरपूर लोकं कुकिंग करत असतात. भाजीपाला ठेवण्यासाठी त्यांनी फ्रीजही दिलेला असतो. त्याच्यामुळे भाजीपाला फ्रेश राहतो. फ्रूटही ठेवू शकता तुम्ही फ्रीजमध्ये. माझं सजेशन होतं पीजीतील रूम फायनल करताना काय बघशाल? तर पहिलं तर खिडक्या उघडून बघशाल. खिडक्यामधून प्रॉपर सनलाईट रूममध्ये येते का नाही, सूर्यप्रकाश रूममध्ये येतोय की नाही ते नक्की बघशाल. त्याच्यानंतर हवा खेळती आहे का नाही हे पण बघा. दिवसा लाईट लावावा लागतोय का ते बघा. कारण तुम्ही जर बघितलं असेल माझी करंट रूममध्ये दिवसा लाईट लावावा लागतो. तो शक्यतो ही काळजी नक्की घेशाल. व्हेंटिलेशन पाहिजे प्रॉपर रूममध्ये. कपडे धुण्यासाठी काय सोय आहे? तर ते वॉशिंग मशीन देता. वॉशिंग मशीन दिलेलं असतं. 2 आहे आणि टेरेसवर पण एक आहे. बेसिन आहे भांडे धुवायला, साबण आणि घासणी पण दिलेली असती. डस्टबिन आहे. त्याच्यानंतर टेबल आहे जेवायला बसायला. तिथं समोर जेवायचं ठेवलं जातं डब्यामध्ये आणि पळी असती. आणि जर तुम्हाला आवडलं नाही तर पर्सनल कुकिंगसाठी यांनी स्टोव पण दिलेला आहे. म्हणजे गॅस पण दिलेला आहे आणि कमर्शियल गॅस आहे. जेवण किती वेळेचं असतं? सकाळी 8 वाजता नाश्ता असतो, तो 10 पर्यंत चालू असतो. त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता ते लंच प्रोव्हाइड करता. मी लंच एकदाही केलेलं नाही आहे. संडेला केलेलं आहे आणि लंच पण 2 तास असतं. म्हणजे 1 ते 2, 3 वाजेपर्यंत असतं आणि त्याच्यानंतर डिनर असतं. रात्रीचे जेवण असतं ते 8 ते 10 मध्ये असतं. रात्रीच्या जेवणामध्ये भाजी असती, चपाती असती आणि वरण भात असतं. कधी-कधी 2 पण भाज्या असतात. पीजीमध्ये जेवण कसं असतं? तर ॲज अ महाराष्ट्रीयन मला हे जेवण आवडत नाही. मी कधी-कधीच खाऊ शकतो, रोज नाही खाऊ शकत पीजीतलं जेवण. पण नाश्ता मी रोज करू शकतो. त्यांचा नाश्ता बऱ्यापैकी चांगला असतो. पण जेवण तिखट नसतं, चमकदार नसतं, मसालेदार पण नसतं. ते एकदम सप्पक असतं. त्याच्यामुळे मला आवडत नाही इतकं. वरण भातही नाही आवडत. वरण हे हरभऱ्याच्या डाळीचं असतं त्याच्यामुळे मला आवडत नाही ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे पीजी कुठं घ्यायचा? तर पीजी अशाच ठिकाणी घ्या जिथं लोकं जास्त असतील. असं नका करू की म्हणजे पीजी ऑफिस जवळ आहे म्हणून तिथं पीजी घेऊ नका.
कारण बाकीच्या पण सर्व्हिसेस तिथं पाहिजे, बाकीच्या पण सुविधा पाहिजे. तुम्हाला बाहेर कधी जेवायला जायचं आलं तर ते जवळच पाहिजे. म्हणून पीजी शक्यतो ऑफिसच्या जवळ न घेता अशा ठिकाणी घ्या जिथं लगबग आहे, जिथं भरपूर बऱ्यापैकी वस्ती आहे, अशाच ठिकाणी पीजी घ्या. पीजीमध्ये किती खर्च येतो म्हणजे महिन्याला किती रेंट असतो त्याचा, तर मी जो पीजी घेतलेला आहे त्याचा 8,000 रुपये रेंट असतो महिन्याला. 2 शेअरिंग आहे, म्हणजे 2 जण त्या रूममध्ये असतात. पण माझ्या तरी रूममध्ये अजून तरी एकच जण, मी एकटो आहे. तर एक प्लस पॉईंट आहे. पण इतर पीजीमध्ये 2 शेअरिंगच असती किंवा म्हणजे तिथं 2च जण असेल. 2 शेअरिंग पण असती, 3 शेअरिंग पण अवेलेबल असती. डिपेंड्स आता तुमच्या बजेट काय आहे त्याच्यानुसार. सिंगल शेअरिंगचे पण आहे, त्याचे 15,000 चार्जेस आहे. मी जे 2 शेअरिंगचे राहतोय त्याच्यामध्ये 8,000 चार्जेस आहे. त्याच्यामध्ये ते 3,000 रुपये डिपॉझिट घेता. त्याच्यामध्ये 1,000 रुपये हे त्यांची ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस आहे. ते फक्त 2,000 रुपये वापस देतात. म्हणजे 2,000 रुपये ते 1,000 रुपये मेंटेनन्स आणि प्लस 8,000 रुपये महिन्याचे. पीजीचे रेट हे तुमच्या एरियानुसार चेंज होऊ शकता. भरपूर ठिकाणी 6,000ला पीजी आहे. पण मी जवळपास छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळच घेतला होता, म्हणून तिथं 8,000 चार्जेस आहे. बार्गेनिंग होऊ शकते त्याच्यामध्ये, नक्की करून बघा. आणि अजून एक, जर तुम्हाला पीजीमध्ये डेली राहायचं असेल ना, तर डेलीही राहून देतात ते. त्याचे 400 रुपये चार्जेस घेतात ते. डेली 400 रुपये डे. तर ते मला एक सोयीस्कर वाटतं. भरपूर लोकांना कसं असतं, ऑफिसमध्ये एकच दिवस जावं लागतं किंवा 2 दिवस जावं लागतं. तर अशा लोकांनी नक्कीच पीजीमध्ये डेली बेसिसवरच राहावं, असं माझं म्हणणं आहे. साधारणतः 8,000 ते 9,000 रुपये महिना लागतो तुम्हाला पीजीला, फक्त रेंट. जेवण वगैरे सोडून द्या त्याच्यातला. कारण काय असतं ना, तुम्ही ऑफिसला जाता 8 ते 9च्या दरम्यान, सकाळचा नाश्ता होतो, पण दुपारचं लंच हे तुम्हाला ऑफिसमध्येच करावं लागतं. कारण जर तुम्हाला पीजीमध्ये करायचं असेल तर तुम्ही परत ऑफिसमधून पीजीमध्ये तितकी जवळ पण पाहिजे. तर माझी तर नाही आहे, त्याच्यामुळे मी दुपारचं लंच हे ऑफिसमध्येच करतो. तो एक खर्च वाढतो माझा. पार्किंग फक्त 2 व्हीलरसाठीच असते, ती पण रोडवरच पार्क करावी लागते. भरपूर पीजीमध्ये त्यांची प्रॉपर पार्किंग असती, पण 2 व्हीलरसाठी. 4 व्हीलरसाठी मला नाही वाटत पीजी पार्किंग देत असेल. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्कीच. आणि तुमचे काही प्रश्न असेल पीजीबद्दल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.